नमस्कार मंडळी. तुम्हाला एक माहिती आहे का? स्त्रीच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? जेव्हा ती स्त्री तिच्या उदरातून एका जीवाला जन्म देते. तो क्षण. तिच्यासाठी तो क्षण इतका इतका आनंदाचा असतो, की पराकोटीच्या आनंदाचा असतो. 9 महिने स्वतःच्या उदरात एक जीव सांभाळणं, त्या जीवाचं हे करणं आणि ते सगळं ती आनंदानं करत असते. आणि जेव्हा प्रसव वेदना सुरू होतात, तर त्या प्रसव वेदना इतक्या भयंकर असतात, इतक्या इतक्या त्रासदायक असतात, की ज्यानं त्या अनुभवल्या त्यालाच त्या वेदनांची तीव्रता कळू शकेल. हल्ली सिझेरियन वगैरे हे पर्याय निघाले, पण पूर्वी म्हणजे आमच्या काळात हे फारसे पर्याय नव्हते. तर नॉर्मल डिलिव्हरी हाच पर्याय असायचा आणि त्या कळा म्हणजे मरण यातना असायच्या. पण त्या कळा घेताना किंवा सहन करताना ती ते करायची सहन. ती शक्ती एक दैवी शक्तीच असते स्त्रीच्या अंगात असं मी म्हणेल. ती सहन करते आणि जेव्हा त्या लहान मुलाचा त्या आवाज तिच्या कानी पडतो आणि सगळेजण म्हणतात, मुलगा झाला, मुलगी झाली. तेव्हा ती अशी शांतपणे तिला त्या सगळ्या कळांचा, त्या वेदनांचा विसर पडतो आणि जेव्हा तिच्या कुशीत ते लेकरू दिलं जातं आणि तिच्या छातीला ते लेकरू पहिला दुधाचा घोट घेतं, तेव्हा त्या आईच्या आनंदाला पारावर नसतो. तो आनंदाचा क्षण फक्त तीच अनुभवू शकते, की काय सुख आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतरचं तिचं ते आयुष्य पूर्ण सगळं त्या जीवासाठी ती धडपडत असते, की त्या जीवाला लहानसं मोठं करायचं आणि ते करताना खूप मोठी तपस्या असते. तो कालावधी काही साधा नसतो, खूप मोठी तपस्या असते. 9 महिने उदरात बाळ एक अंकुर वाढवणं, त्याला जन्माला घालणं आणि त्याला त्याचं पालनपोषण करून ते स्वतःच्या पायावर उभं करणं. हा खूप मोठा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये ती स्त्री तिचं संपूर्ण आयुष्याचं ध्येय एकच होतं, की माझे माझे लेकरं. त्या पूर्वीच्या बायकांना 3-3, 4-4 लेकरं व्हायचे. आता प्रमाण कमी होत होत एकावर आलं. काहींचा आता दत्तक घेण्याकडे कल वाढला, तो भाग वेगळा. पण तिचं संपूर्ण आयुष्य त्या लेकरासाठी ती व्यतीत करत असते आणि ते सगळं ती आनंदानं करते, निस्वार्थ भावनेतून करते. तिला कुठलीही अपेक्षा नसते. फक्त तिला एक हवं असतं, की माझ्या लेकराला पुढच्या भविष्यात कसलंही दुःख लागू नये, कसल्याही झळा लागू नये, कसले त्याच्यावर येऊ नये, सगळं चांगलंच व्हावं त्याचं. ही फक्त एक प्रामाणिक भावना तिची असते. त्याच्यासाठी ती रात्रंदिवस कष्ट करायला तयार असते, कसेही पण. आणि तुम्हाला सांगते, जन्माला घातलेलं मूल वाढवणं इतकं सोपं नसतं. खूप अवघड असतं. अनेक त्याचे आजारपण असतात. त्याचं शिक्षण असतं, त्याचं शी-शू सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये आणि त्या सगळ्या त्या करताना तिची कधीही ती चिडचिड नसते किंवा असं नसतं की काय बाई हे, ती ती आनंदानं करते. आणि स्त्रीच्या आता हा झाला एक भाग. आता दुसरा भाग. स्त्रीच्या आयुष्यात सगळ्यात मोठा दुःखाचा क्षण कोणता असतो माहिती आहे का? जेव्हा तिनं हा अंकुर वाढवून जन्माला घालून त्याचं लालन-पोषण करून त्याला त्याच्या पायावर उभं केलेलं असतं आणि तेव्हा ते मूल जेव्हा त्या आईची अवहेलना करतो किंवा करते, तिच्या मातृत्वाचा तो खूप मोठा अपमान असतो. हल्ली मुलं आहे ना, म्हणजे काहीच असे त्यांना भान नसल्यासारखं काही बोलतात आणि पण त्या आईच्या काळजाला ते इतकं लागतं, तिचं काळीज रक्त बंबाळ होतं. काय आपण म्हणजे त्यावेळेस ती परत एकदा भूतकाळात जाते, की अरे किती काय-काय केलेलं आणि आज त्याची परतफेड अशा स्वरूपात तिला नको असते. पण दुर्दैवानं काही आयांच्या नशिबी अशी परतफेड येते, की त्या मुलांना कुठलीही जाणीव नसते आणि ते आईला आहे ना एक पायपुसणंच समजतात. म्हणजे आई बेअक्कलच आहे, आईला काही कळतच नाही आणि प्रत्येक गोष्ट वेळेस आईला गुन्हेगार ठरवायचं. लग्न कार्य झालेलं असेल तर बायकोसमोर आईला अ, काही पण वाईट बोलायचं आणि तो क्षण तिच्यासाठी ना खूप दुःखाचा असतो, खूप दुःखाचा असतो. तो जी अनुभवते ना, तिलाच तो कळेल, की तिच्यासाठी तो दुःखाचा क्षण किती भयंकर असतो. ते पचवणं, ते दुःख पचवणं खूप कठीण असतं. त्याची कुणालाही जाणीव होणार नाही. बोलणाऱ्याला होणार नाही, ऐकणाऱ्याला होणार नाही. पण जिच्यासाठी बोललं जाते तिला खूप ते त्रासदायक असतं.
पण याची जाणीव हल्ली बऱ्याचशा मुलांना नसते, की आपण आईबद्दल बोलताना की जरा भान सांभाळलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. हा तुम्ही जो मातृत्वाचा अपमान करता ना, तर हे अत्यंत, अत्यंत क्लेशदायक आहे. म्हणजे तिची एक तपस्या आहे ना, ती तपस्या तुम्ही सगळी मोडीत काढता. तिचा आत्मा आहे ना, म्हणतात आई कधी लेकरांचं वाईट चिंतत नाही. पण तिच्यातला तो जो आत्मा असतो ना आतला, तो खूप कळकळ करतो. आणि मला तर एक सांगायचं आहे, की तुम्हाला नाही आशीर्वाद घेता आले ना, नाही तिचं काही करता आलं, करू नका. पण तिला दुखवू नका. कारण नकळतपणे का होईना त्या आत्म्यातून आशीर्वादाऐवजी श्रापही निघू शकतात. त्या श्रापात एवढी ताकद असते, एवढी ताकद असते, की त्याला देवही बदलू शकत नाही. आई या शब्दाचा अर्थच काय? सगळ्यांना माहिती. आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. या दोन्हींचं मिलन म्हणजे आई असते. त्या आईची अवहेलना करू नका. तिचं मन दुखावेल असं तिला काही बोलू नका. आईवर अविश्वास दाखवू नका. भले तुम्हाला काही काय असेल तुमच्या डोक्यात ते माहीत नाही. पण आईला दुखावणं आणि तिला वेदना देणं याच्या इतकं पाप दुसऱ्या जगात कुठलंच नाही, असं मला तरी वाटतं. मी आजूबाजूला किंवा बऱ्याचशा स्त्रिया अशा पाहिल्यात, की खूप त्रास होतो त्यांना, की जेव्हा मुलं त्यांचा असा अपमान करतात, बायकांसमोर बोलतात, आईला किंमत देत नाही. आई म्हणजे त्यांना काहीच खिचगणतीत नसते त्यांच्या. तर त्या आयांचं, बऱ्याच आयांचं दुःख मी असं जवळून पाहिलंय, ऐकलंय. खूप वेदना होतात मनाला, की काय खरंच हिच्या जीवाला काय वाटत असेल. पण बोलणाऱ्याच्या हे कधी ध्यानात येत नाही. आणि मला तर आता याच्यातून एवढंच म्हणायचं, की हा व्हिडिओ आहे ना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, की एक आईचं दुःख काय असतं. काहीतरी थोडं का होईना तुम्ही आत्मचिंतन करून बघा आणि तुमच्याकडनं पण असं नकळतपणे घडत असेल तर ते थांबवा. आईला दुखवू नका कधी. धन्यवाद.